मंडळी नमस्कार. वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर हे वेलफुल गप्पा जे आहे ना, तुमच्या आमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारा टप्पा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याच टप्प्यावरती एक अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आज आम्ही घेऊन येतो, तो म्हणजे घर. तुम्ही म्हणाल घर हा विषय जिव्हाळ्याचा आहे हे आम्हाला मान्य आहे. मात्र त्याचा वेलफुल गप्पांशी काय संबंध? नक्की आहे. कारण घर असं आपल्याला मिळत नाही. आपल्याला घर मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. मोठं कर्जही काढावं लागतं आणि मग सुरू होतं एक चक्र कर्जाचं आणि त्यातून मग बाहेर पडताना नाकीनऊ येतं. मग या चक्रातून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं का? खरोखर घराचं स्वप्न आपलं सहज साध्य होऊ शकतं का? याच विषयावरती आज मी बोलतं करणार आहे संदीपजींना. संदीप भुशेट्टी सर, आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, घर घेणं मगाशी मी म्हणालो तसं हे अनेकांचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाच्या मागे धावता धावता अनेकदा दमछाक होते. कारण घर घ्यायचं म्हटल्यानंतर कर्ज ही एक क्रमप्राप्त गोष्ट आहे, कर्ज घेणं. आणि मग त्यासाठी बँका आपल्याला आपल्या पाठीशी असतात आधी आणि त्यानंतर जे हप्ते सुरू होतात तिथून मात्र खरं आपलं तिथून आपली खरी कसोटी सुरू होती. आणि मग तेव्हा जी दमछाक होते, तेव्हा वाटतं उगीच आपण कर्ज घेतलं. हे सगळं टाळता येऊ शकतं का? घर आपल्याला सहज साध्य होऊ शकतं का? आणि मग घर घ्यायचं स्वप्न जर साकारायचं असेल, तर करायचं काय? संदीपजींना पहिलाच प्रश्न. संदीपजी, घर घेणं ही खरं गरज आहे का ती गुंतवणूक आहे? बरोबर. घर हा खूप जिव्हाळ्याचा आणि नाजूक विषय आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, स्वप्न असतं, की आपलं एक स्वतःचं घर असावं. जर आपल्याला आपल्या वडिलोपार्जित संपत्तीतनं जर घर आलं असेल, तर आपल्याला पुन्हा नवीन घर घेण्याची खरंच गरज आहे का, हे प्रत्येकाने तपासण्याची गरज आहे. प्रत्येकाला स्वतःचं घर असायला हवं, पण त्या सध्याच्या काळानुसार त्या घराचा असणारा खर्च, त्या घरासाठी निर्माण होणारं कर्ज हे आपल्याला कितपत झेपणार आहे, या सगळ्याचा सारासार विचार करून मगच घर कर्जाने घेण्याचा विचार नक्की करावा. अनेक लोक स्वतःचं घर असताना अनेक पुढची घरं घ्यायला विचार करतात. म्हणजे दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर. का? तर माझ्याकडे काही पैशाची सोय आहे आणि मला असं वाटतं, की घरामध्ये मी गुंतवणूक केली तर मला मिळणारा परतावा आणि मला हे स्थिर स्थावर मालमत्ता माझी स्वतःची आहे, त्याला आपण टचेबल इन ॲसेट्स म्हणतो. ते आपल्याकडे असल्याने आपल्याला चिंता नाही आणि आपण घराकडे गुंतवणूक या माध्यमातून बघायला लागतो. आणि मला असं वाटतं, की ज्या पद्धतीने आता घरांचे दर संपूर्ण जगामध्ये आहेत आणि किंबहुना पुण्यामध्ये, भारतामध्ये, तर इथून पुढचा काळ आपल्याला फार मोठे परतावे या गुंतवणुकीतून येतील असं वाटत नाही. त्यामुळे घर नक्की असावं, स्वतःचं घर असावं. जर वडिलोपार्जित घर आपल्याकडे असेल, तर नवीन घरामध्ये पुन्हा गुंतवणूक करणं कदाचित योग्य ठरणार नाही. याचा मात्र विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा. पण कसं होतं, की अनेकदा गरजा आपल्या वाढतात आणि त्यामुळं मग छोटं घर असेल पूर्वीचं, तर मग मोठ्या घरात आपण जायला हवं, अशी एक भावना सगळ्यांची असते. करोनाचा काळ आपण सगळ्यांनी आठवलेला आहे 2020 मध्ये. आणि एका दिवशी अचानक आपल्याला करोनाला सामोरं जावं लागलं आणि सांगण्यात आलं, की आता वर्क फ्रॉम होम. सगळ्या लोकांनी, व्यवसाय करणारे असतील, नोकरी करणारे असतील, यांनी आपल्या घरातून कामकाज करायचंय, घराच्या बाहेर पडायचं नाही. त्यावेळेस तुम्ही जो सांगताय तो मुद्दा अत्यंत प्रकर्षाने प्रत्येकाला जाणवला. अरे, मला घरामध्ये जर बसायचं आहे आणि घरातून मला ऑफिसला सामोरं जायचंय, ऑफिसचं काम करायचंय, व्यवसायाचं काम करायचंय, तर माझी जी घरातली एक प्रायव्हसी आहे किंवा घरात असणारं कुटुंब आहे, याच्या व्यतिरिक्त एक जागा अशी हवी आहे, की त्या ठिकाणी बसून मला हे सगळं काम करायचंय. त्यावेळेस मला घर छोटं वाटायला लागलं आणि म्हणूनच ती पुढची गरज निर्माण झाली, की घरामध्ये एक अशी जागा हवी, की त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ऑफिसचं काम किंवा व्यवसायाचं काम तिथे स्वतंत्ररित्या बसून करू शकाल. त्यावेळेस तुमचं मत जे आहे, ते मी त्याला मान्यता देईन, की घर मोठं असण्याची जर गरज असेल, मोठ्या घराची विचार करण्याला हरकत नाही. परंतु हे करत असताना पुन्हा आपल्याकडे जे ओरिजिनल जुनं घर आहे, याचाही वापर आपण पुढच्या नवीन घरासाठी घर खरेदी करत असताना जर आपण त्या पैशाचा वापर नवीन घरासाठी केला, तर तो दोन्ही दृष्ट्या फायदेशीर आहे. एक म्हणजे आपल्याला कमी रकमेची सोय करायला लागेल. दुसरं म्हणजे आपल्यावर जुनं घर विकून आलेल्या पैशावर बसणारा टॅक्स
किंवा कर हा आपल्याला बसणारच नाही. कारण एका जमिनीतनं दुसऱ्या जमिनीकडे जाताना किंवा एका घराकडनं दुसऱ्या घराकडे जात असताना निर्माण झालेला नफा तो आपल्याला टॅक्स फ्री पुढच्या घरामध्ये घेऊन जाता येतो. उदाहरण देतो, कॅपिटल गेन जो असतो. कॅपिटल गेन उदाहरण देतो असं की समजा आपण पूर्वी आपल्या आई वडिलांनी एक घर घेतलेलं आहे पुण्यामध्ये, ज्याची किंमत 5 लाख रुपये होती आणि आज आता त्याची किंमत 1 कोटीपर्यंत पोहोचली. आता मला नवीन मोठं घर घ्यायचंय, त्याची किंमत 2 करोड रुपये आहे. तर हे 1 कोटीचं घर जर मी विकू शकलो आणि हे 1 कोटीमध्ये आपला नफा जो आहे तो 95 लाखाचा नफा आहे. हा 95 लाखाचा नफा आपण याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतो. हा संपूर्णपणे जर तुम्हाला टॅक्स फ्री करायचा असेल तर हे संपूर्ण 1 करोड रुपये तुम्ही नवीन घराच्या मूळ रकमेमध्ये जर ऍड केले तर तुम्हाला फक्त 1 कोटीचीच तरतूद करायची ऍडिशनल आणि हे 1 कोटी रुपये ज्याच्यामध्ये 95 लाखाचा जो नफा आहे तो पूर्णपणे तुम्हाला टॅक्स फ्री पुढे घेऊन गेलेला आहात तुम्ही. अशा प्रकारे जर नियोजन करता आलं तर हे प्रत्येकाच्या फायद्याचं आहे. बरोबर. आणि आता घर घ्यायचं ठरलं हो. एकदा हो. की त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न येतो त्यासाठीची तरतूद. मग जे काही आपल्याकडे असतं नसतं ते आपण एकत्र करतो. आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठा जो फॅक्टर असतो तो बहुतांश वेळा गृह कर्जाच्या माध्यमातून म्हणजे होम लोनच्या माध्यमातून आपण उभा करतो. अनेक बँका असतात, त्यांचे वेगवेगळे ऑफर्स आपल्याला येतात आणि बँका अनेकदा तत्पर देखील असतात लोन द्यायला तुम्हाला. मात्र तिथं कुठलं लोन घ्यायचं हे अनेकदा आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं. त्या परिस्थितीला कसं सामोरं जायला पाहिजे? ह्याच्यात 3-4 महत्वाचे मुद्दे आहेत. गृह कर्ज जर घेण्याची वेळ येणार असेल आपल्यावरती तर या विषयाचा सखोल अभ्यास आपल्याकडे आपण स्वतः करायला पाहिजे. आपल्याला जर हे समजत नसेल तर आपण एखाद्या कन्सल्टंटची मदत नक्की घेणं गरजेचं आहे. कारण गृह कर्जामध्ये अनेक बाबी महत्वाच्या इन्व्हॉल्ड आहेत. एक म्हणजे आपल्याला किती काळासाठी गृह कर्ज घ्यायचंय हा एक महत्वाचा मुद्दा. ते गृह कर्ज समजा एक उदाहरण म्हणून देतो की 20 वर्षासाठी गृह कर्ज घ्यायचंय. 20 वर्ष मी या घराचे हप्ते फेडू शकणार आहे का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. माझं उत्पन्न जर पुढचे 20 वर्ष सातत्याने येणार असेल आणि त्या उत्पन्नातनं मी माझा गृह कर्जाचा हप्ता भरणार असेल तर गृह कर्ज घ्यायला हरकत नाही. हा पहिला नियम. दुसरा नियम, आपल्याला सध्या अनेक प्रकारचे गृह कर्जाचे ऑफर्स जर वेगवेगळ्या संस्थांकडून येत असेल, त्यात काही बँका असतील, गृह कर्ज देणाऱ्या काही संस्था असतील प्रायव्हेट सेक्टरच्या, तर ह्याचं सारासार कंपॅरिझन हे आपल्याला करता आलं पाहिजे की कुठे आपल्याला कमीत कमी व्याजदराने गृह कर्ज उपलब्ध आहे. तिसरा महत्वाचा विषय, हे गृह कर्ज घेताना 2 प्रकार असतात. एक फिक्स अमाऊंट वरती गृह कर्ज म्हणजे एका फिक्स दराने मिळालेलं गृह कर्ज किंवा फ्लोटिंग दराने मिळालेलं गृह कर्ज. याच्यात नेमकं कुठलं फायदेशीर ह्याच्यातही लोक खूप कन्फ्यूज होतात. माझं असं मत आहे, इथून पुढचा काळ, पुढचे 15, 20, 25 वर्ष साधारणपणे जग ज्या पद्धतीने पुढे चाललं आहे हे पाहता येणाऱ्या काळामध्ये व्याजाचे दर इथून खालीच जाताना दिसत आहेत. ट्रेंड म्हणून मला विचाराल तर ट्रेंड हा व्याजाचे दर खाली जाताना दिसत आहेत. मग अशा वेळेस जर फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट जर आपण एक्सेप्ट केला तर इथून पुढे जो फॉल होणार आहे इंटरेस्ट रेटमध्ये 0.5%, 1%, 2%, त्या संपूर्ण फॉलचा बेनिफिट आपल्या कर्जावरती होतो. इनडायरेक्टली आपले हप्ते कमी होतात, इनडायरेक्टली आपल्याला पैसे कमी द्यायचे बँकेला. त्यामुळं दर काय आहे आणि तो कशा पद्धतीने आपण सिलेक्ट केला आहे हे खूप मॅटर करतं. बरोबर. तिसरा सगळ्यात महत्वाचा विषय, गृह कर्ज घेताना आपल्याला बँका खूप चांगल्या पद्धतीने ऑफर देतात, पण तुम्हाला किंवा अनेक आपल्या श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना हे माहिती नाही की गृह कर्जामध्ये सुद्धा अशी गोष्टी आहेत ज्याला तुमचं व्यक्तिगत क्रेडिटॅबिलिटी किती चांगली आहे बाजारामध्ये हे तपासलं जातं. आणि हे तपासत असताना एक त्याचे पॅरामीटर्स आहेत, त्याला सिबिल स्कोर्स आपण म्हणतो. ते सिबिल स्कोर जो आहे तो जर तुमचा अत्यंत चांगला असेल, अत्यंत चांगला याचा अर्थ 750 पेक्षा जास्तचा सिबिल स्कोर, टोटल 900 पॉईंट असतात सिबिलला, त्यातले 750 पेक्षा जास्त जर तुमचा सिबिलचा स्कोर असेल तर तुम्हाला बँका अतिशय चांगला व्याजदर देतात. आणि हाच जर सिबिल स्कोर 800च्या पुढे जर असेल तर तुम्हाला कदाचित अर्धा टक्का 1% आणखीन व्याजदर कमी होतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला, स्त्री असो किंवा पुरुष असो, जर घर कर्ज घ्यायचं असेल तर आपला सिबिल स्कोर जास्तीत जास्त चांगला कसा राहील
याच्यासाठी प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला व्याजामध्ये काही प्रमाणामध्ये सवलत मिळते. बरोबर. आणि तुम्ही आता जे पात्रता किंवा निकष बरा सिबिल वरून हो, ठरतो असं हो, सांगितलं. हो. आणि त्याच अनुषंगाने असंही दिसतं की आपली जी गरज आहे त्यापेक्षा अनेकदा थोडीशी जास्त देखील आपल्याला कर्ज मिळण्याची आपली क्षमता असते. असं ते त्यांची ऑफर आल्यानंतर आपल्या लक्षात बरोबर. तेव्हा प्रश्न असा येतो की जेवढं आपल्याला कर्ज मिळतंय तेवढं घ्यायला हवं का जितकी गरज आहे तेवढं घ्यायला हवं? याच्यात 2 प्रश्न आहेत. जेवढं मिळतंय तेवढं घ्यायचंय आणि किती काळासाठी कर्ज घ्यायचंय, या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण नक्की याच्यावर प्रकाश टाकू. समजा असं धरून चला, की तुमच्या एलिजिबिलिटीमध्ये प्रमाणे तुम्हाला 25 वर्षाचं गृहकर्ज उपलब्ध आहे एखाद्या संस्थेकडनं. तर मी 25 वर्षाचं घेऊ का मी 5 वर्षाचं गृहकर्ज घेऊ का 10 वर्षाचं गृहकर्ज घेऊ? माझा सगळ्या प्रेक्षकांना सल्ला असा आहे, की तुमची जी एलिजिबिलिटी आहे, त्या एलिजिबिलिटीप्रमाणे जेवढं जास्त काळासाठी कर्ज मिळेल, तेवढं जास्त काळाचं कर्ज आपण घेतलं पाहिजे. कारण मी एक साधं उदाहरण देतो. सध्याचा साधारणपणे ट्रेंड हा कर्जाचा 7.5% ते 8.5%च्या या ब्रॅकेटमध्ये आता कर्जाचे दर आहेत वेगवेगळ्या बँकांचे. बरोबर. आज 7%, 7.5%, 8% या व्याजाने मिळणारा पैसा हा अत्यंत कमी दरात आहे. जर तो तुम्हाला मिळत असेल तर तो नक्की घ्या. कारण ह्याच्यातनं राहिलेला जो पैसा आहे, जो तुमच्या खिशातनं जाणार होता, तो न जाता जो खिशात राहील, तो पैसा जर आपण गुंतवणुकीमध्ये घातला आणि त्या गुंतवणुकीमध्ये ॲव्हरेज रिटर्न हे गेल्या 50 वर्षाची अशी आहे, की किमान 14 ते 15% आपण व्याज बाजारातनं कमवतोय. मग आपल्याला 7.5-8% मिळणारं गृहकर्ज हे जास्तीत जास्त आपण घेतलं आणि आपल्या खिशामध्ये जर जास्त पैसे शिल्लक राहिले, तर ते पैसे आपण गुंतवणुकीत टाकले, तर दोन्हीकडनं फायदा आपलाच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त टेन्युअरचं कर्ज घ्यायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा विषय, की जर एखादी बँक आपल्याला ऑफर करत आहे 1 करोड रुपयाचं गृहकर्ज, तर खूप वेळा मनात प्रश्न येतो, काय करायचं 1 करोडचं गृहकर्ज घेऊन? जास्त पैसे भरायला लागतील, हप्ते मोठे भरायला लागतील. माझं असं मत आहे, की तुम्ही जास्तीत जास्त फायदा या ऑफरचा घ्यायला पाहिजे. मॅक्सिमम कर्ज घ्या आणि उरलेले पैसे आपल्या खिशातले ते तुम्ही गुंतवणूक करा. आता राहतो विषय जो हप्ता बसणार आहे. आता जितकं टेन्युअर छोटं, जितका कालावधी छोटा, तितका हप्ता मोठा. जितका कालावधी मोठा, तितका हप्ता छोटा. त्यामुळं मगासपासून मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय, की जास्तीत जास्त टेन्युअरचं कर्ज घ्या, जास्तीत जास्त कालावधीचं कर्ज घ्या आणि कमीत कमी व्याजाचं कर्ज घ्या. जेणेकरून तुम्हाला लागणारा जो गृहकर्जाचा हप्ता आहे, तो हप्ता तुम्हाला स्मार्टली वापरता येऊ शकेल आणि राहिलेले पैसे हे आपल्याला गुंतवणुकीसाठी वापरता येतील. बरोबर. तुम्ही एक नेहमी कन्सेप्ट सांगत असता ती आज खरं आपण श्रोत्यांपुढे पहिल्यांदाच त्याच्या बरोबर. अर्थाने बरोबर. उघड करून दाखवूया. ते म्हणजे संदीप सरांचं नेहमी म्हणणं असतं की तुमचं घर तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकतं. ते नेमकं कसं? तो आता आजचा कळीचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न मी त्यांना विचारतो. हा अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि अनेक गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तींच्या मनात असतं, की मी खूप मोठी रक्कम कर्जाच्या माध्यमातून बँकेला देत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने 1 करोड रुपयाचं गृहकर्ज घेतलंय आणि समजा 20 वर्षाचा कालावधी त्यांनी सिलेक्ट केलेला आहे. तर त्या 20 वर्षामध्ये तो गृहकर्जाच्या माध्यमात तो जे हप्ते भरतोय, त्यातनं साधारणपणे 2 ते ₹2.25 कोटी रुपये तो बँकेला परत देतोय. म्हणजे परत देताना ती रक्कम 100 ते 125 पट ही आपल्या खात्यातनं जात असते. हा प्रत्येक व्यक्तीला पिंच करतो. हा प्रत्येक व्यक्तीला थोडासा त्रास देणारा विषय आहे. मी असं म्हणतो तुम्ही त्याची काळजीच करू नका. पूर्ण टेन्युअर, पूर्ण कालावधी तुम्ही गृहकर्जाचा वापरा. तुम्ही तुमचे हप्ते व्यवस्थित भरा न चुकता बँकेला. जेणेकरून तुमचा सिबिल स्कोअर खूप चांगला राहील. सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे, जो कळीचा विषय आहे, की 125 पट मी जास्त पैसे जे भरतोय, ते माझे पैसे एक्स्ट्राचे ते जातायत. त्याचं दुःख होतंय मला. एक लक्षात घ्या, जर ह्याच्यातला एक सोपा मार्ग असा आहे, की एक उदाहरण देतो, की या संपूर्ण व्यवसायामध्ये या सगळ्या गृहकर्जामध्ये माझा मासिक हप्ता 25,000चा आहे. या 25,000 पैकी जो हप्ता मी बँकेला देतोय त्याच्यापेक्षा ₹12,500 ॲडिशनल जर मी दरमहा गुंतवणूक करायला सुरुवात केली. म्युच्युअल फंडात उदाहरण देतो तुम्हाला. म्युच्युअल फंडातल्या एस-आय-पीमध्ये 12,000 ते 12,500ची एस-आय-पी जर आपण त्या
कालावधीसाठी केली, एक्झॅक्टली जेवढा गृह कर्जाचा कालावधी आहे, उदाहरणार्थ 20 वर्षाचा गृह कर्ज घेतलंय, 20 वर्षाची SIP करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संपूर्ण दिली जाणारी रक्कम जी बँकेला आहे गृह कर्जाच्या निमित्ताने, ती संपूर्ण रक्कम आपल्या घरी परत येते आणि आपलं घर फ्री होतं. बरं. हे 99% लोकांना माहिती नाहीये. फक्त विषय असा आहे की गृह कर्जाचे हप्ते जेवढे आहेत, जो हप्ता आपल्याला बसलेला आहे त्याच्या निम्मा पैसा हा गुंतवला गेला पाहिजे, जेणेकरून तुम्ही देत असलेले जे काही 100-125% जो ऍडिशनल पैसा आहे, तो संपूर्ण पैसा आपल्या घरी येणार आहे आणि आपलं घर आपल्या नावावर राहणार आहे. म्हणजे बँक जर आपल्याला 8% देत असेल गृहकर्ज, ते आपण त्याच्या निम्मा म्हणजे त्याच्या निम्मा कॉम्पोनंट जो आहे तो आपण बचत म्हणून ठेवून द्यायचा वेगळा, आणि त्याच्यावरती बँक जे देते त्याच्या जवळपास दुपटीने आपल्याला हे मिळतं. आतापर्यंतचा इतिहास जर तुम्ही काढून बघितला मागच्या 40-45 वर्षाचा, तर भारतीय म्युच्युअल फंडांनी SIPच्या माध्यमातून जो काही परतावा आपल्या प्रत्येक गुंतवणूकदाराला दिलेला आहे, तो साधारणपणे 15 ते 18% आहे. आणि आज तुम्हाला गृहकर्ज 7.5 ते 8.5% मध्ये मिळतंय. याचा अर्थ काय? जर दीर्घकालीन गुंतवणूक तुम्ही करणार असाल तर मिळणारा परतावा हा 15 ते 16% किमान आहे. तुमचं गृहकर्ज 7.5 ते 8.5% कदाचित इथून पुढच्या 20 वर्षामध्ये 4 आणि 5% जाणार आहे किंवा त्याच्यापेक्षाही खाली जाणार आहे. ह्या दोन्ही घटनांमध्ये तुम्हाला व्याज कमी द्यायचे आणि इथे व्याज जास्त कमवायचे. ह्याच्यातनं निर्माण होणारी संपत्ती, तुम्ही दिलेला एक्स्ट्राचा पैसा हा बँकेकडनं आपल्याकडे परत येणार आहे. जेणेकरून मगाशी तुम्ही जी टर्म वापरली की आपलं घर फ्री करता येतं का, मी नक्की सांगेन की 100% फ्री घर घरी घेऊन जा. वा, हे फारच अमेझिंग कन्सेप्ट आहे. आपल्या सर्वांना एक वेगळी कल्पना यातनं समोर येऊ शकते, आपल्या सर्वांच्या समोर येऊ शकते. आणि खरं तर ही युक्ती असं म्हणायला हरकत नाही. मला नक्की माहितीये की थोडासा आपल्याला ताण जास्त येईल, तर तो ताण का बेअर करायचा, याचं एक उत्तर तुमच्या प्रश्नातनं मिळालं. कारण आणि दुसरं एक मला इथं जाणवलं की शेवटी समजा तुम्ही गृहकर्ज अगदी भरत राहिलात तुम्ही भरते वगैरे रेग्युलर, तरी शेवटी ऍट द एंड ऑफ डे जेवढे तुम्ही गुंतवलेत पैसे घरासाठी हप्त्यावर पोटी, तेवढेच जवळपास तुम्ही तुमच्याकडे एक तरतूद राहते. बरोबर. आणि तो फारच एक अमेझिंग वे आहे. याच्यात अजून एक मुद्दा मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो. हे करत असताना हे पहा, आपल्याला माहिती नाही आपला काळ कसा आहे पुढचा. अनिश्चित वातावरण खूप आहे. आपल्या आजूबाजूलाही आहे, आपल्या व्यवसाय नोकरीमध्ये पण आहे, आपल्या जीवनामध्ये पण अनिश्चितता खूप आहे. असं असताना प्रत्येक गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीला मी निश्चित एक सल्ला देऊ इच्छितो की गृहकर्ज घेत असताना तुम्ही तुमच्या कर्जाबरोबर तुम्ही होम लोन इन्शुरन्स पण करणं अत्यंत गरजेचं आहे. उद्या जर आपल्याला काही बरं वाईट झालं तर आपल्या घरच्यांना तो पैसा परत देताना अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून जर आपण या इन्शुरन्स पॉलिसीतनं आपलं गृहकर्ज सिक्युअर्ड केलं असेल तर तुमचा राहिलेला जो हप्ता आहे, जो आपल्याला भरायचा आहे आणि आपण आता नाही आहोत, तर इन्शुरन्स कंपनी तुमच्या वतीने ते पैसे बँकेला परत करते आणि तुम्हाला पुढे कुठलाही हप्ता भरावा लागत नाही. त्यामुळे हे प्रोटेक्शन हे प्रत्येक गृहकर्जदारांनी घेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. बरोबर. प्रोटेक्शनही होईल आणि ऍट द सेम टाइम तेवढ्या काळ तुम्ही जी काही रक्कम बाजूला ठेवली ती तुमच्या उत्तरार्धात किंवा उपयोगाला नंतर उपयोगी पडायचं. बरोबर. वा, संदीप सर, खूप छान हा विषय आज तुम्ही उलगडून दाखवला. खरं तर याविषयी सर्व श्रोत्यांना किंवा आपल्या प्रेक्षकांना आणखी काही सुचत असेल तर त्यांनी आम्हाला जरूर कळवावं. तुम्हाला हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल आम्हाला तर सांगा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचवेळी हा जो कॉन्टेंट आहे आजचा, हा जो भाग आहे, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हीच एक तळमळीने एक विनंती मी करतो. धन्यवाद. धन्यवाद.